शिक्षणाला वय नसतं असं म्हटलं जातं आणि ज्यांनी आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं, राज्याचं शिक्षण मंत्री म्हणून देखील काम केलं आणि तेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून आज PhD प्रदान केली आहे आणि खरं तर विद्यार्थी म्हणून आज ते स्वतः या ठिकाणी पदवी घेण्यासाठी आलेले होते। सर, खरं तर लाखो विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिकवलं, शिक्षण मंत्री देखील राहिला, त्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं आणि आता स्वतः विद्यार्थी म्हणून एका विद्यापीठातून PhD घेत आहे। ही ऊर्जा कधी कशा पद्धतीने मिळाली, म्हणजे वयाच्या 70ीत आपलं PhD केलं पाहिजे असं कधी वाटलं? शिक्षणाला वय असत नाही। शाहू शिक्षण संस्थेचा संस्थापक म्हणून अभ्यास करणाऱ्या स्नातकाला आपण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे या हेतूनं शिवाजी विद्यापीठात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर आपल्या सोलापूर विद्यापीठातून हे रजिस्ट्रेशन केलं आणि या सर्व माध्यमातून आज जवळजवळ 1000 शाहू शिक्षण संस्थेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातून आणि राज्यातून सर्वांनीच आज माझ्या एकूण ज्ञानार्जनाचा गौरव केला, याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि विशेषतः चॅनल म्हणून आपण दखल घेतली याबद्दल, वय झालेल्या अभिनेत्रीकडे आपलं लक्ष गेलं याबद्दल आपलेही आभार मानतो। PhD बद्दल सांगा सर, आपला विषय काय होता आणि काय आपण त्याच्या माध्यमातून भाऊ साठे यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये असा माझा विषय होता। 6 वर्षाचा कालावधी गेला, 4 वर्षामध्ये झालं असतं, पण काही विरोधकांच्या प्रेमाखातर 2 वर्ष वादामध्ये अधिक गेले। राजकीय जीवनातला संघर्ष तुमचा सगळ्यांनीच पाहिलाय, या PhDच्या जीवनात देखील संघर्ष अनुभवावा लागला तुम्हाला। तो संघर्ष काय होता, काय वाद झाले होते आणि कशा पद्धतीने त्याच्यातून टॅकल करून परत पदवी मिळाली आता? पावसाचं पडलेलं पाणी, डोहात जमा झालेलं पाणी हे खड्ड्याला झाकून ठेवतं आणि कदाचित राजकारणी माणसाला त्यात अडखळावं लागतं, हे गृहीत धरूनच 4 वर्षाचे 6 वर्ष झाले। तर अनेक विद्यार्थी असतील ज्यांना PhD करायचं आहे आणि तुम्ही जर सांगाल की शिक्षणाला वय नसतं, शिक्षणाची इच्छा असते लोकांची, पण वय झालं आहे, कौटुंबिक अडचणी आहेत, संसार आहे आणि याच्या माध्यमातून ते मागं राहतात, त्यांना काय संदेश देणे असणार आहे याच्या माध्यमातून तुम्ही PhD घेतल्यानंतर? टोकदार अक्षराची संगत करणं, शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करीत उभं राहणं आणि दरबारी थाटात देखण्या अक्षराची संगत करणं हा माणसाचा स्थायी भाव असतो आणि त्या माध्यमातूनच मला संधी मिळाली आणि मी अभ्यास करत गेलो आणि त्यामुळं माझ्या कामाला अधिक गती मिळाली। खरं सांगायचं झालं तर वेदांताचे सिद्धांत मांडून मदांध झालेल्या जात्यांना जर आवरायचं असेल बाबासाहेबांचं नाव घेऊन, तर टोकदार शिक्षणाची संगत करणं, काळा कोट घालून माझ्या लोकांनी कोर्टात उभं राहणं आणि माजलेल्या माजुरी बैलाला जाग्यावर थांबवणं हेच बाबासाहेबांच्या घटनेचं खरं क्रमप्राप्त असं कर्तव्य आहे आणि ते आम्ही सगळेजण मिळून करतोय। प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर, खरं तर ज्यांनी मी जसं म्हणालो की हजारो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी घडवलं, त्या स्वतः विद्यार्थी म्हणून आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये PhD घेत आहेत। त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये जे शिक्षक आहेत ते सगळे त्यांचा सन्मान आणि सत्कार करतायत आणि त्यांनी या ठिकाणी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठामधून PhD घेतली। अर्थात यामध्ये अनेक वाद झाले, मात्र त्या वादानंतर देखील त्यांनी स्वतः ही PhD जी आहे आता मिळवलेली आहे। कॅमेरा पर्सन युक्तांगीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।